फुलंब्री येथील न्यायालयात शनिवारी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या लोक अदालतीत एकूण 64 प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आलाय। त्यातून 15,07,761 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। न्याय प्रक्रिया सुलभ, जलद आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी ठरल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ही लोक अदालत प्रमुख न्यायाधीश डॉक्टर रीटा सुधाकर कुलकर्णी आणि सहदिवाणी न्यायाधीश चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। विशेष बाब म्हणजे फुलंब्री न्यायालयाच्या इमारतीत प्रथमच लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं। त्यामुळे न्यायालयीन कामकाजात सहभागी झालेल्या पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला। लोक अदालतीच्या माध्यमातून धनादेश, अनादराशी संबंधित प्रकरणे, बँक वादपूर्ण प्रकरणे तसेच गुन्हा कबुलीच्या प्रकरणांचा समेटाने निपटारा करण्यात आला। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे एका दिवसात निकाली निघाल्याने पक्षकारांचा वेळ आणि खर्च वाचला। या प्रक्रियेतून एकूण 15,07,761 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। लोक अदालतीनंतर न्यायालय परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात डोळ्यांची तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह तपासणीसह विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या। तपासणीनंतर गरजूंना मोफत औषधेही देण्यात आली। न्यायालयात आलेल्या नागरिकांनी उपक्रमाचं विशेष कौतुक केले। या लोक अदालतीसाठी वकील संघटनेचे समाधान जंगले, सुभाष बोडखे यांच्यासह सचिन शिरसाट, राहुल गंगावणे, शाहबाज शेख, अल्ताफ काझी, RS काझी, सचिन ठाकरे, विजय डांगे, संगीता हिवराळे आदी वकील उपस्थित होते। तसेच न्यायालयीन कर्मचारी KM मुंडे, ज्ञानेश्वर पारखे यांच्यासह पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोक अदालतीमुळे न्याय सर्वांपर्यंत पोहोचल्याची भावना व्यक्त होतीये। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।